अशा प्रकारचे शिबिरं ही तालुक्यात मतदारसंघात सर्व ठिकाणी चालू आहेत आणि एका वेळी 15 गावामध्ये अशा प्रकारचे शिबिर चालू आहे। सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक अशा प्रकारचे शिबिरं चालू आहेत। बऱ्याच अंशी आपण बघतो की डोळ्याच्या आजाराला बाहेरच खाजगी दवाखान्यात जायचं म्हटलं तर फार खर्चिक बाब असते आणि त्याच्यामुळं रोहितदादांनी तो विषय जाणून घेऊन बऱ्याच दिवसापासून म्हणजे गेल्या 5 वर्षापासून अशा प्रकारची शिबिरं आयोजित मतदारसंघामध्ये केली जातात आणि डोळ्यांची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी चष्मा वाटप केला जातो। खऱ्या अर्थानं रोहितदादांचं आपण आरोग्यासंदर्भातलं काम बघितलं तर कोरोनाच्या काळात आपण पाहिलं की महाजम्बो कोविड सेंटर या ठिकाणी उभे करण्यात आले। त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय 3 नव्याने दर्जा देऊन जामखेडचं ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय करण्यात आलं, मिरजगावला नवीन उपजिल्हा रुग्णालय करण्यात आलं आणि त्याच्यामुळं या मतदारसंघात 3 उपजिल्हा रुग्णालय झाली। अशा प्रकारचा एकमेव आमदार आपल्या इथं काम करणारा अशा प्रकारचा रोहितदादा पवार आहे आणि जेणेकरून लोकांच्या समस्या मग सॅनिटायझरच्या सुद्धा वाटपासंदर्भात त्यांनी स्वतःच्या कारखान्यात सॅनिटायझरचं उत्पादन करून या ठिकाणी कोविड काळात त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ते सॅनिटायझर द्यायचं काम केलं। अशा प्रकारचं एक सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी निगडीत आणि या ठिकाणी फिरता दवाखान्याच्या माध्यमातून सुद्धा अख्ख्या मतदारसंघात प्रत्येक गावात आमच्या ठिकाणची ॲम्ब्युलन्स जाते, आमच्या ठिकाणचा फिरता दवाखाना जातो। या ठिकाणी 13 ॲम्ब्युलन्स एकट्या जामखेड तालुक्यात या ठिकाणी काम करत आहेत आणि रुग्णांना सेवा देत आहेत। अशा प्रकारचं एवढं मोठं काम असणारं मग डोळ्याचं असेल, प्लास्टिक सर्जरी संदर्भातली शिबिरं झाली, तिरळेपणाची शिबिरं झाली आणि इतर अनेक शिबिरं या माध्यमातून रोहितदादांनी फार मोठं काम कॅन्सर संदर्भात सुद्धा ज्या ठिकाणी शिबिरं झाली फार मोठं काम या मतदारसंघात झालेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्व जनतेच्या वतीने ज्यांची आरोग्य सेवा घडली त्यांच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।